नमस्कार मित्रांनो, वाकच शिरोड्याचं सांगायचं राहिलं. भुई नदीच्या काठावरती ती गाव बसलेलं आहे. नंतर आजूचे पप्पा आले म्हणे, तुम्हाला ना कायरे घेऊन जा म्हणे. अहो काही न सांगता डायरेक्ट झाडावरती चढले नाही का. त्यांनी हे तडाखा धरला, एवढा कायऱ्या पाडल्या ना. त्यांचा जो राखणदार आहे ना, तो कायऱ्याला सुद्धा राखणदार होता. मावशी म्हणे आंबा आहे ना एकदम भारी म्हणे, खाऊन पा म्हणे. हा एक नंबर क्वालिटी होती बरं का. आजू तर लगेच भेटला न सांगता. ते म्हणे कैरी बघ म्हणे कशी. म्हणलं वा एक नंबर आहे बरं का. नंतर म्हणे चला आपण आता आहे ना कायऱ्या गोळा करू म्हणे. आम्ही दोघं सगळे बिलगलो. मावशी म्हणे या कायऱ्या ना सगळे घेऊन जा म्हणे तुम्ही. मावशी म्हणलं एवढं काय करायचं. मावशी एवढं मायाळू आहे ना. मावशी म्हणे सगळ्या कायऱ्या ना काहीच करायचं नाही, कोणी खाणार नाही म्हणे. आमचे दोन्ही पोरं तिकडं कोळपेडलं आहे म्हणे. म्हणलं ठीक आहे. आजू आणि अश्विन बरं का. नंतर मावशीने सगळ्या कायऱ्या त्या पिशवीमध्ये भरल्या. काकांचं तर लगेच तयारी चालू झाली म्हणे, याला द्या एवढे याला द्या. हा नवरदेव बरं का त्यांच्या गावातला. त्याला म्हणलं पाणी आणतो, तर एवढा लाजत होता. त्याला असं वाटत होतं मला जशी पाहुणे पाहायला आली नाही, एवढा लाजला तो. नंतर म्हणलं चला आता काकांना म्हणलं तर आम्ही निघतो म्हणलं. आता आम्ही पुढे निघालो. अजून तर दिलं चिखलात पाय घालून भाऊ, गाडीत चिखलात घालून दिली. म्हणलं चला आता पुढची व्हिडिओची तयारी करतो. लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा.